तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। तर बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांकडून हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर पुणे पोलिसांकडून मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणारे 4 कारखाने हे उद्ध्वस्त करण्यात आले। पुणे पोलिसांचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारवाई केल्याचं कळतंय। नक्कीच प्रियंका, आपण पाहतोय की गेल्या आठवड्याभरात जवळपास 11 गावठी पिस्तूल आणि इतर हत्यार पोलिसांनी वेगवेगळ्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जप्त केले होते आणि त्याच तपासाची लिंक जी आहे ती मध्य प्रदेशात लागली। अनेकांनी मध्य प्रदेशातून हे पिस्तूल आणि हत्यार आणले असल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर जवळपास 105 जणांची टीम पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वात तयार करण्यात आली। 105 पोलीस आणि अधिकारी कर्मचारी जे आहेत ते मध्य प्रदेशातल्या उमरती गावात गेले आणि तिथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते छापेमारी करण्यात आली आणि 47 जणांना ताब्यात घेत जे शस्त्र निर्माण करतात त्या कारखान्यावरती धाड टाकत अनेक शस्त्र जे आहेत ते पुणे पोलिसांनी जप्त केलेले पाहायला मिळतात। 100 पेक्षा अधिक बॅरल आहेत, 5 मॅगझिन यामध्ये आहेत, 14 ग्राइंडिंग मशीन, 2 पिस्तूल आणि 4 काडतुसे हे पुणे पोलिसांनी उमरती गावातून, जे मध्य प्रदेश राज्यात उमरती गाव आहे तिथून जप्त केलेलं पाहायला मिळतंय। खरं तर जे 11 पिस्टल मिळाले होते पुणे पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन मध्ये, त्याच चौकशीसाठी या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपींकडून ही लिंक लागली की मध्य प्रदेशातून हे हत्यार आणले होते आणि तिथेच जात पुणे पोलिसांनी अनेक कारखान्यावर छापेमारी करत ही सगळी कारवाई केली आणि या कारवाईत आता एकूण 47 जणांना ताब्यात घेत अनेक शस्त्र साठा जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला पाहायला मिळतोय। निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनामध्ये राजकीय वातावरण तापलंय। भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी धमकावल्याचा आरोप माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलाय। शिवसेनेने साम दाम दंड भेद अवलंबून भाजपच्या उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉक्टर हिना गावित यांनी केलाय। आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल, आमिष असेल, दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करतायत। त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे। पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे। नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे।